जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांगलं भलं. बाळूमामा म्हणतात, बाळा, आजचा संदेश तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. बाळा, तू आज अशा वळणावर उभा आहेस जिथे तुला वाटत असेल की आता सगळं काही संपलं आहे. ज्या गोष्टीसाठी तू मनापासून धडपड केलीस त्या गोष्टी आता तुझ्या हातातून निसटून चालल्या आहेत. ज्या माणसांना जीवापाड जपलं, सांभाळलं, तीच माणसं आता तुला सोडून जात आहेत. ज्या नात्यांवर मनापासून विश्वास ठेवला ती नाती आता तुटत चालली आहेत. आणि आता तुला प्रश्न पडला आहे, माझ्याच आयुष्यात असं का घडत आहे? पण बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तू गमावलं त्याचं दुःख करत बसू नको. या उलट जे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यात मिळणार आहे त्याच्या स्वागताची तयारी कर. बाळूमामा म्हणतात, बाळा, तुझं आयुष्य म्हणजे वाहणारा प्रवाह आहे. जशी नदी कधीच मागे वळून पाहत नाही तशीच ती पुढे वाहत राहते आणि एक दिवस समुद्राला जाऊन मिळते. जर नदी प्रत्येक दगडाजवळ थांबली असती तर ती कधीच समुद्रापर्यंत पोहोचली नसती. तसंच तुझंही आयुष्य आहे. तुझ्या आयुष्यात जे लोक निघून गेले, जे दिवस संपून गेले, ज्या संधी हातातून निसटून गेल्या, त्या सगळ्या गोष्टींवर रडण्यात काहीच अर्थ नाही. कारण देवाने एक दार बंद केलं असलं तरी त्याच्याकडे तुझ्यासाठी दुसरा मार्ग आधीच तयार असतो. बाळा, कधी कधी देव आपल्या आयुष्यातून अशा काही गोष्टी दूर करतो ज्या गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात, पण त्या गोष्टी भविष्यात आपल्याला हानी पोहोचवू शकतात. हे देवाला आधीच माहिती असतं. आपल्याला ते त्या क्षणी समजत नाही, पण जेव्हा आपण त्या काळातून बाहेर पडतो तेव्हा कळतं की जे घडलं तेच आपल्या भल्यासाठी होतं. बाळा, आयुष्यातून गेलेल्या गोष्टींची आठवण ठेव, पण त्यांचं ओझं मनात ठेवू नकोस. तुझ्या प्रत्येक अपयशातून एक धडा घे, प्रत्येक विश्वासघातातून शहाणपण घे, प्रत्येक संकटातून ताकद घे आणि मग स्वतःला एक प्रश्न विचार, मी माझा वेळ रडण्यात घालवत आहे की स्वतःला घडवण्यात? जर उत्तर रडण्यात असेल तर बाळा, आजच स्वतःमध्ये बदल करून घे. कारण उद्याची मोठी संधी आज मेहनत करणाऱ्यांनाच मिळते. लक्षात ठेव, आजची मेहनत तुझं उद्याचं भाग्य लिहिते. आजचा विश्वास उद्याचा चमत्कार घडवतो. म्हणून निराश होऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. बाळूमामांचं नामस्मरण करत राहा आणि चांगले कर्म करत राहा. प्रत्येक नवीन दिवसासाठी स्वतःला तयार करत राहा. बाळूमामा म्हणतात, जे गमावलं त्याचं दुःख कधीच करू नको. जे मिळणार आहे त्याची तयारी कर. कारण देव कधीच कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. योग्य वेळ आली की देव अपेक्षेपेक्षाही जास्त देऊन टाकतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांगलं भलं.